नमस्कार श्रोते हो. आजची संकल्पना राधा. भगवान श्रीकृष्णाची परमसखी व निस्सीम भक्त. धार्मिक ग्रंथानुसार ती श्रीकृष्णाची रुधिनी होती. जर श्रीकृष्ण ऊर्जावान आहेत तर ती ऊर्जा होती. राधाकृष्णाचे प्रेम भौतिक व शारीरिक नव्हते, तर आध्यात्मिक व आत्मिक होते, जसे शिव आणि जीव यांचे प्रेम. हरिवंश, भागवत, महाभारत यात कुठेही राधेचा उल्लेख नाही. विष्णू पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि पद्मपुराणात मात्र राधेचा उल्लेख आहे. मात्र श्रीकृष्णाच्या प्रत्येक अवतारात ती कृष्णासोबत आहे. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार ती लक्ष्मीचा अवतार म्हणून ओळखली जाते. काही ठिकाणी तिचा गोवळण गोपी असाही उल्लेख केला जातो. राधा या नावाचा संस्कृतमध्ये समृद्धी, यश, तेज आणि आनंद असा अर्थ होतो. राधेच्या निस्सीम भक्तीमुळे ती कृष्णाशी पूर्णपणे एकरूप झाली, म्हणून राधा कृष्ण हे नाव घेतले जाते. पहिल्या व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या हाल सातवाहनांच्या गाथा सतसई या ग्रंथात तिचा प्रथम उल्लेख येतो. त्यानंतर कोठेही पुढच्या शतकात तिचा उल्लेख नाही. 9व्या शतकात ब्रह्मवैवर्त पुराणात राधेचे चित्र मात्र रेखाटले गेले. 12व्या शतकात गीत गोविंद जयदेवांचं या काव्यात राधाकृष्णाचा उल्लेख आला. आणि त्यानंतर पुढे मग असंख्य कवी, लेखक, चित्रकार, सांप्रदायिक यांनी आपापल्या काव्यात, लेखनात त्यांना शृंगारिक रूप देण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मवैवर्त पुराणाने तिला दुर्गेच्या स्वरूपात पाहिले, तर निंबार्क वैष्णव संप्रदायाने मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून पाहिले, तर मधुरा भक्तीत ते स्वतःला राधा समजतात. तिने असंख्य साहित्य कृतींना प्रेरणा दिली आणि कलाकृतींनाही प्रेरणा दिली. महालक्ष्मीचा एक अवतार म्हणून वैष्णव संप्रदायात ती आजही मानाच्या स्थानी आहे. असे म्हणतात की प्रेम प्रेमाने जिंकता येते, त्याप्रमाणे शुद्ध भक्त श्रीकृष्णाला वश करू शकतात. श्रीकृष्ण त्यांचेच होऊन राहतात. परमेश्वरावर अपरंपार प्रेम करणे, परमेश्वराच्या विरहाने व्याकुळ होणे ही परमेश्वराच्या भक्तीची लक्षणे आहेत. संसारात राहून ब्रह्माची अनुभूती घेणं म्हणजे रासलीला, आणि म्हणूनच ही अनुभूती घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी गायन, वादन, नृत्य ही माध्यमे निवडली. कृष्ण व राधा ही अलौकिक प्रेमाची ओळख. प्रेम व प्रेमातील समर्पण या संकल्पनेचे सुंदर उदाहरण भारतीय संस्कृतीत मानवाला देवाने दिलेलं आहे, आणि म्हणून भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ ठरते. राधा तिच्या जागी पूर्ण स्त्री आहे. श्रीकृष्ण त्यांच्या जागी पूर्ण पुरुष आहेत. ते कोठेही एकमेकावर अवलंबून नाहीत. त्यांचे स्वतःचे स्थान अढळ आहे. ते बरोबरीचे आहेत. राधेच्या जीवनात कृष्णाला महत्त्वाचे स्थान आहे, तर राधा ही केवळ व्यक्ती नव्हती, तर ती कृष्णाचा श्वास होती. मिळणं महत्त्वाचं नसतं, तर जपणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. हे राधेच्या प्रेमातून आपल्याला शिकवण मिळते. कधी कधी आपल्या आयुष्यात आपल्या मनासारखा जोडीदार नसतो, पण मनात एखादी व्यक्ती असणं हे चुकीचं नाही. रुक्मिणी आयुष्यात येऊनही मनातली राधा कधीच पुसली गेली नाही. तिची एकनिष्ठता, उत्कट प्रीती, क्षमाशीलता अतिशय सुंदर व आदर्श आहे. आणि म्हणून म्हणतात राधा होणं सोपं नाही. इथेच थांबूया. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.